नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट 1 वाटी तांदळाच्या पिठापासून अगदी टेस्टी ब्रेकफास्ट। चला तर आपण गॅस कडे वळूया। इथे मी पॅन तापत ठेवलाय, त्यात 2 चमचे तूप घालते। याऐवजी तुम्ही तेलही घालू शकता। त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालायचंय, पाव चमचा। जिरं तडतडायला लागलंय, यात आपण 1 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी घालायचे। 1.5 वाटी पाणी घेतलंय, त्यात चवीपुरतं मीठ घालूया। आता पाणी उकळू द्यायचंय। हे बघा, पाणी उकळायला लागलंय, त्यात आपण हे मीठ घालायचंय। गॅस थोड़ा बारीक करायचा। आता यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचे। गॅस अगदी बारीकच ठेवायचा। झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि आता हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचे। त्यासाठी ते आपण एका ताटात काढून घेऊया। हे बघा, हे मिश्रण आता थोडंसं थंड झालेलं आहे। यात आपण हा एक उकडलेला बटाटा घालणार आहोत आणि हे आता चांगलं मळून घ्यायचे। यात गाठी अजिबात राहिला नाही पाहिजे। हे बघा, आता व्यवस्थित मळून झालेलं आहे। यात मी एक बारीक कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर, मिरची चवीप्रमाणे आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। हे सगळं यामध्ये घालूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आता व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आपण याचे वडे करायचे। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। असे सगळे वडे करून घ्यायचे। हे बघा, आपले वडे तयार आहेत। तेल तापत ठेवलंय, आता आपण तळायला घेऊया। इथे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापले, जरासं थोडंसं आपण यामध्ये पीठ घालून बघायचंय। चांगलं तापलंय तेल। यामध्ये वडे सोडूया। गॅस मीडियम ठेवायचा आहे। अगदी झटपट आणि टेस्टी होतात हे वडे। हे तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी सोबतही खाऊ शकता। एका बाजूने छान कलर आला की ते पलटी करायचे। दोन्ही बाजूनी वडे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा, आपले वडे तयार आहेत। अतिशय कुरकुरीत झालेले आहेत। हे बघा, मी तुम्हाला एक फोडून दाखवते। मस्त अगदी स्पॉन्जी आहेत आणि अतिशय टेस्टी आहेत। हे तुम्ही असेही नुसते खाऊ शकता किंवा सॉस, चटणी किंवा चहा बरोबरही असेच खाऊ शकता तुम्ही। नक्की ही रेसिपी करून बघा। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय टेस्टी आहे। आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।